Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So I hope तुमचे सगळे PCM वाल्यांचे बोर्ड एग्जाम्स खूप चांगल्या प्रकारे गेले असतील. अजून बायोलॉजीचा पेपर आहे, सो PCB चे स्टुडंट अजूनही बोर्ड एग्जाम्स मधून फ्री झालेले नाहीयेत. तसं तर कोणच नाही झालेलं बिकॉज IT, CS, जिओग्राफी ज्यांचे सब्जेक्ट्स आहेत त्यांचे पेपर्स अजूनही आहेत. बट जर आपण या सब्जेक्ट्सला इम्पॉर्टन्स देत बसलो आणि क्रॅश कोर्सची सुरुवात लेट केली तर दॅट वोंट बी अ गुड टाइम मॅनेजमेंट, नॉट दॅट वोंट बी अ गुड स्ट्रॅटेजी. सो आपण क्रॅश कोर्सला स्टार्ट करतो. सो बेसिकली ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला केमिस्ट्रीचा कम्प्लीट क्रॅश कोर्स भेटेल. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यांना हेच हवं असतं, क्रॅश कोर्सची फी काय राहील तर हा क्रॅश कोर्स बेसिकली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचं क्लास 11th आणि क्लास 12चं कम्प्लीट टेक्स्ट बुक कव्हर केलं जाईल. सो तुम्ही मला आधीपासून ओळखत असाल तर यू नो की 2020 पासून आपण युट्यूब चॅनलवरती क्रॅश कोर्स रन करतो आणि आतापर्यंत भरपूर सारा असा कंटेंट आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. तर या क्रॅश कोर्सचा कंटेंट काय राहणार आहे याच्यावरती थोडक्यात डिस्कशन करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला क्लास 11चे डिटेल न्यू रेकॉर्डिंग भेटते. क्लास 11चे आपल्याला टोटल किती चॅप्टर्स करायचे आहेत रे? 9 चॅप्टर्स. या 9 चॅप्टर्सची लिंक मी जी काही लिस्ट आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करते. 9 चॅप्टर्स आहेत, त्यांना तुम्हाला डिटेल मध्ये बघावं लागेल. वाय इन डिटेल मॅम, वाय नॉट इन वन शॉट? तर वन शॉट मध्ये जर जायचं झालं तर लेंदी टॉपिक्सला वन शॉट मध्ये फिट करणं हे पॉसिबल होत नाहीये, कारण 12th स्टँडर्ड आपण वारंवार केलेलं असतं. तर तुम्हाला ट्रिक्स माहिती असतात त्याच्या 12th स्टँडर्डच्या, आणि त्याच्यामुळे 1-2 तासाच्या लेक्चरमध्ये अख्खा चॅप्टर अकोमोडेट करणं पण आपल्याला स्कोरिंग होऊ शकतं. पण क्लास 11thला सेम स्ट्रॅटेजी वापरली तर नाही. क्लास 11th मी वन शॉट मध्ये शिकवेन आणि काही वन शॉट तर अवेलेबल पण आहेत युट्यूबवरती, पण त्याने स्कोर वाढतोय का मुलांचा तर नाही वाढत आहे. सो जे मेजॉरिटीली क्वेश्चन चुकतात पेपरमध्ये ते क्लास 11चे चुकतात. मग जर आपल्याला गेल्या 3 वर्षामध्ये हे समजलंय की क्लास 11 डिटेलमध्ये न झाल्यामुळे क्लास 12चं ऑर्गॅनिक डिफिकल्ट चाललं किंवा क्लास 11च्याच क्वेश्चन चुकतात, तर त्याच्यावरती काम केलं पाहिजे आपल्याला. हा प्रॉब्लेम फेस केला पाहिजे आपण, आणि त्याचं सोल्युशन आहे क्लास 11चा जो चॅप्टर आहे तो वन शॉट मध्ये नाही तर ऍटलीस्ट 3 to 4 पार्ट्स मध्ये. मी नाही म्हणत की 10-12 पार्ट्स बघा, पण जसं की आपला हायड्रोकार्बन्स चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे तर हायड्रोकार्बन्स मध्ये अल्केन, अल्कीन, अल्काइन, अरोमॅटिक असे 4 पार्ट्स तरी आपण ऍटलीस्ट बनवू शकतो, राईट? सो सिमिलरली GOC, जनरल इंट्रोडक्शन टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पण आपण असे पार्ट्स करू ज्याच्यामध्ये IUPAC एक पार्ट असेल, आयसोमेरिझम एक पार्ट असेल आणि इफेक्ट्स एक पार्ट असेल. खरं तर हा खूप डिटेल्ड पोर्शन आहे. हा एकदा तुम्ही ग्रॅब केला ना तर तुम्हाला क्लास 12चं ऑर्गॅनिक कम्प्लिटली इझी जाणार आहे. फिजिकल केमिस्ट्रीचे तर चॅप्टर्स ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहेत, ते बोलूच आपण. पण इथे लक्ष द्या, क्लास 11चे 9 चॅप्टर्स आपण डिटेलमध्ये बघणार आहे. लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्याच्यानंतर क्लास 12th बद्दल, क्लास 12thला आपण थोडस त्याच्या सब टॉपिक्स मध्ये डिवाइड करू, जसं की फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीचे तुम्हाला कम्प्लीट वन शॉट प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यानंतर ट्रिक शॉट प्रोव्हाइड केले जातील. ट्रिक शॉट ज्याच्यामध्ये MCQ सॉल्व्ह करण्याचा फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये काही ट्रिक्स आहेत का मॅम, त्या क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर असेल आपला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी बेसिकली आपण PYQ वरती फोकस राहणार आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो डिटेल मध्ये आपण जो चॅप्टर पाहणार आहे तो असेल कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. सेकंड कोण राहणार आहे आपला? एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18. आणि थर्ड प्रायोरिटी वरती आपण टाकणार आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन. सो बेसिकली बघा, आपल्याला डिटेल मध्ये कोणते चॅप्टर्स करायचे आहेत. आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री इन डिटेल करणार आहे. आपण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 इन डिटेल करणार आहे. त्याचे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील वन शॉट लेक्चर्स.
बट जो ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन आहे याला फक्त आणि फक्त आपण PYQ प्लस MCQ कंटेंट वरती फोकस करणार आहे. ठीक आहे. सो त्याचा वन शॉट तुम्ही शोधत बसू नका. त्याला डिफरंट स्ट्रॅटेजीने स्टडी केला जातो आणि आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आपण त्याच्या PYQ वरती आणि MCQ सेशन्स वरती डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर आपण C सेक्शन बद्दल बोलूया जो की ऑर्गॅनिक आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं क्लास 11चा GOC आणि हायड्रोकार्बन तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये सांगितलं जाईल की तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री क्लास 12चं परफेक्ट होऊन जाईल. जे मी सांगेल ऑर्गॅनिक साठी ते ब्लाइंडली फॉलो करा. सो बाकी तुम्हाला दुसरं काही करायची गरजच लागणार नाही. अँड देन फोर्थ पार्ट टॉकिंग अबाउट अप्लाइड केमिस्ट्री. अप्लाइड केमिस्ट्री मध्ये पण आपले 3 चॅप्टर्स आहेत. तिघांनाही आपण डिटेलमध्ये करायचंय. मग वेदर तो बायोमॉलिक्युल्स असू दे किंवा पॉलिमर असू दे किंवा ग्रीन अँड नॅनो केमिस्ट्री असू दे. ठीक आहे. याला पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. याचेही आपण MCQs पाहणार आहे. सो ओव्हरऑल जे आपले 12वीचे 16 चॅप्टर्स असतात या 16 चॅप्टरला 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलं जातं. फिजिकल केमिस्ट्रीचे तुम्हाला वन शॉट आणि ट्रिक शॉट प्रोव्हाइड केले जातील. MCQ तर प्रोव्हाइड केलेच जाणार आहेत. MCQ हे सगळ्यामध्ये असणार आहेत, वेदर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अप्लाइड, फिजिकल. पण मला मेन सांगायचा पार्ट हा होता की जो ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनचा पार्ट आहे हा जो चॅप्टर आहे तो मी माझ्याकडून 100% डिलिव्हर नाही करत आहे. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये ट्रान्झिशनचे व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड फॉर्म मध्ये रेडी आहे, बट इनर ट्रान्झिशन रेकॉर्डेड फॉर्म मध्ये नाहीये. पण त्याला आपण परफेक्ट करू, बट परफेक्ट करण्याचं मीडियम हे वन शॉट लेक्चर नाही तर PYQ आणि MCQ सेशन राहणार आहे. MCQ मधून आपण डिटेल कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. ठीक आहे. सो हा सगळा कंटेंट प्रोव्हाइड करत असताना काही नवीन रेकॉर्डिंग असतील तर काही जुने रेकॉर्डिंग असतील. सो मी इक्वली मेहनत तर करत आहे तुमच्यासोबत तुमच्या CETच्या क्रॅश कोर्ससाठी, बट ही मेहनत मी आत्ताच करणार नाहीये. माझी गेल्या 2-3 वर्षापासूनची मेहनत तुमच्या समोर असणार आहे. राईट. म्हणजे लास्ट इयरचे जे रेकॉर्डिंग्स असतील, मग ते MCQ रेकॉर्डिंग जरी असतील किंवा वन शॉट रेकॉर्डिंग असतील, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्याचमुळे हा कोर्स पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आपण रन करणार आहे. आपलं एम फी नसावी, आपलं एम स्कोर असावा. आपला स्कोर 50 on 50 इन केमिस्ट्री आपल्याला आणण्यासाठी कसं प्रिपेअर करायचंय तर क्लास 11ला डिटेलमध्ये जितके लेक्चर मी अपलोड करतेय तितके लेक्चर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजेत. ओके. आणि क्लास 12ला मी एव्हरीडे बेसिसवरती तुम्हाला चॅप्टर सांगत जाईन की आज आपण कुठला चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे, त्या चॅप्टरसाठी तुम्हाला कोणता व्हिडिओ लेक्चर पाहायचा आहे. आणि जर तो चॅप्टर तुमचा परफेक्ट असेल तर व्हिडिओ लेक्चर न बघता डायरेक्टली MCQ सेशन केलं तरी पण चालेल. हे सर्व करत असताना तुम्हाला 2 YouTube चॅनल्सना फॉलो करायचं आहे. एक तर MHT CET चिमूज केमिस्ट्री, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलीच आहे. ज्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघत आहे त्याला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. छोटे मोठे डिटेल्स या चॅनलवरती येत राहतील, बट आपला इच अँड एव्हरी व्हिडिओ जो आहे तो MHT CET चिमूज केमिस्ट्री या न्यू YouTube चॅनलवरती अपलोड होत राहील. मला बेसिकली येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हे चॅनल पर्टिक्युलरली फॉर CET करून टाकायचं आहे. सो त्याच्यासाठी मी हे नवीन चॅनल तुमच्या समोर आणते, MHT CET चिमूज केमिस्ट्री. सो 2 वर्षामध्ये पूर्ण क्लास 11चं टेक्स्टबुक, क्लास 12चं टेक्स्टबुक आणि MCQs विथ PYQ त्याच्यावरती रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये रेडी राहतील. सो दॅट तुमचे अपकमिंग ज्युनियर्स जे येणार आहेत त्यांच्यासाठी हा कंटेंट फ्रीली अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला प्लॅनिंग क्लिअर आहे. ऑल द बेस्ट. बाकी मी डिटेल सांगत बसणार नाहीये, हे करा ते करा हे करा ते करा. मी तुम्हाला तुमच्या सोबत एव्हरीडे बेसिसवरती त्या गोष्टी क्लिअर करत जाईल. ठीक आहे. मीट यू इन फर्स्ट व्हिडिओ लेक्चर जे की थोड्याच वेळामध्ये अपलोड होईल. हायड्रोकार्बन्स पार्ट 1 ज्याच्यामध्ये अल्केन्स कव्हर केलेला आहे. अँड अपकमिंग लेक्चर्स तुम्हाला ते समजतच जातील. ठीक आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.